ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल होतो त्यावेळी सदर तक्रार अर्जाची पडताळणी करण्याकामी पोलीस स्टेशनकडून तुम्हाला चौकशीसाठी उपस्थित राहावे म्हणून समन्स बजावले जाते। सदर समन्स बजावत असताना हायकोर्टाने आत्ता एक महत्त्वपूर्ण आदेश पोलिसांना दिलेला आहे। काय आहे हा आदेश व या आदेशाची अंमलबजावणी करणे हे का गरजेचे आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तक्रार दाखल झाल्यावर किंवा गुन्हा दाखल करण्याआधी एखाद्याला जर चौकशी कामी पोलीस स्टेशनला बोलवायचे असेल तर त्या तक्रार अर्जाची प्रत त्या व्यक्तीला देणे हे बंधनकारक आहे। कारण नेमकी आपल्या विरुद्ध काय तक्रार दाखल झाली आहे याची माहिती संबंधित व्यक्तीला असणे हे गरजेचे आहे। त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक पोलीस ठाण्याने केलीच पाहिजे। त्यासाठी या आदेशाची प्रत महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवा असे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने पोलीस महासंचालकांना सांगितलेले आहे। तक्रारीचा तपशील न देताच समन्स जारी केला जातो। तक्रार अर्जामध्ये सर्व माहिती असून सुद्धा संबंधिताला ती माहिती सांगितली जात नाही। उलट सदर ही माहिती न सांगताच त्याच्याकडून उत्तरे मागितली जातात। ही प्रक्रिया कायद्याच्या राज्यात आम्ही खपवून घेणार नाही असे खडे बोल माननीय उच्च न्यायालयाने पोलिसांना सुनावले आहेत। तक्रारदाराला किंवा साक्षीदाराला धोका होऊ शकतो, तपास प्रभावित होऊ शकतो किंवा काही विशेष कारणास्तव आरोपीला जर तक्रार अर्जाची प्रत देता येत नसेल तर तपासी अधिकाऱ्यांनी समन्समध्ये असे स्पष्ट नमूद करावे असे माननीय न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेले आहे। कोणत्याही आरोपीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याकामी भाग पाडले जाऊ शकत नाही अशी स्पष्ट तरतूद राज्यघटनेमध्ये आहे। समन्सबरोबर जर तक्रारीची प्रत आरोपीला दिली नाही तर या तरतुदीचा भंग होईल असे निरीक्षणसुद्धा खंडपीठाने नोंदवले आहे। एखाद्याला त्याच्यावरील आरोपाची माहिती न देताच त्याची चौकशी करणे म्हणजे केवळ औपचारिकता करण्यासारखे आहे। संबंधिताला जर तक्रार अर्जाची प्रत आगाऊ दिली तर तो त्याची बाजू मांडू शकेल व किमान दुसरी बाजू ऐकावी या तत्त्वाचे पालन केले जाईल असे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवले आहे। राज्यघटनेने आरोपीचे हक्क व अधिकार हे अबाधित केलेले आहेत। त्यामुळे त्याच्या विरोधात असलेल्या आरोपांची माहिती त्याला असणे हा त्याचा हक्क आहे। त्यामुळे संबंधिताला चौकशीला बोलवण्यापूर्वी समन्ससोबत तक्रार अर्जाची प्रत द्यावीच लागेल असे माननीय न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेले आहे। अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा।